नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रतिथेंब अधिक पीक ही जी काही सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली। पाणी वाचवा उत्पादन वाढवा प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार आहे 90% पर्यंत अनुदान थेट खात्यामध्ये पैसे। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन फक्त आणि 5 हेक्टर पर्यंत या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। ही शेत समृद्ध योजना आहे। काय आहे सविस्तर जाणणार आहोत। चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। या योजनेमध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान दिले जाणार असून इतर पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे। आता या योजनेची वैशिष्ट्य काय ती आपण जाणणार आहोत। महाडीबीटीवर याचे सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत। सूक्ष्म सिंचनासाठी 25% ते 90% पर्यंत हे अनुदान देत असता। भूधारक शेतकऱ्यांना 55% व बहुभूधारक शेतकऱ्यांना हे 45% पर्यंत अनुदान देत असतं। मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या अंतर्गत 25 ते 30% पर्यंत पूरक अनुदान मिळत असतं। अनुसूचित जातींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना देखील आहे। अनुसूचित जमातींसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना देखील आहे आणि 5 हेक्टर पर्यंत शेतजमिनी क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ आपले शेतकरी मित्र घेऊ शकतात, जेणेकरून आपल्या शेताची मशागत आणि पाण्याची पूर्ण कॅपॅसिटी ते पूर्ण करू शकता। अर्जदारांना महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन आपला अर्ज भरणं आवश्यक आहे। निवड जी आहे ती कम्प्युटर बेसद्वारे लॉटरी पद्धत जी सध्या राबवली जात आहे तिच्या अंतर्गत मिळणार आहे। निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या SMS द्वारे सूचना दिल्या जातील। पुढची गोष्ट त्यांना कुठे जाऊन त्या करायच्या ते मिळत असतात। नंतर शेतकऱ्यांनी अधिकृत वितरणधारकांकडून संच खरेदी करावायचा असतो। कृषी पर्यवेक्षकांकडनं या पाहणी अंतर्गत अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जात असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला खर्च किती, तर भाजीपाला पिकांसाठी तसेच पिकाचा प्रकार व लॅटरल अंतर्गत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। सर्वसामान्यपणे प्रति हेक्टर 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत खर्च मान्य केला जातो। ते येता परीक्षण करता आणि मग ते तिथे आपलं अनुदान मान्य करत असतात। आवश्यक कागदपत्र काय तर आपला 7/12 उतारा व 8 उतारा तुम्हाला इथे लागणार आहे। स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक आणि फार्मर ID, जे की सध्या फार्मर ID खूप चर्चेत आहे। सिंचन साधनांसाठी 7/12 आवश्यक असणार आहे। नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र आवश्यक द्यायचे, जे आपल्याला फॉर्मॅट असतो त्याच्या अंतर्गत ते आपल्याला द्यायचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेतून पाणी बचत, खर्च कमी व उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आपल्याला इथे सगळ्या कृषी विभागाकडनं सांगण्यात येत आहे। या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा जवळच्या CSC सेंटर लोकांशी तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तिथे समुपदेशन करू शकता। इथे आपल्याला ऍप्लिकेशन लॉग इन आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण क्लिक केलं। न्यू ऍप्लिकंट लॉग इन, जर तुमच्याकडे अजून कुठले ऍप्लिकेशन नसेल तर कधीही तुम्ही अप्लाय केलं नसेल कुठल्या योजनेला, पण आजकाल आपण बहुतेक योजनांना अप्लाय करत असतो, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी हे इथे मिळत असतात। इथे जाऊन तुम्ही तुमची स्कीम निवडून तुम्हाला तिथे तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।